तर नमस्कार सगळ्यांना. यावेळीची तुमची संक्रांत कशी झाली माहिती नाही. आशा करते की चांगलीच झाली असावी. पण यावेळेस माझी संक्रांत ना जरा साधीच गेली बघा. सुगड पुजायला नाही जमलं, ते थोडंसं माझ्या मनातच राहिलं. पण काय करायचं, घरकाम, धावपळ आणि त्यात तब्येत बरी नव्हती आणि सोबतीला पण कुणी नव्हतं. त्यामुळं यावेळेस माझं सुगड पुजायचं राहूनच गेलं. म्हणून ठरवलं संक्रांतीला जरी नाही झालं तरी रथसप्तमीला छान पूजन करायचं. शेवटी देव काय भावनाच बघतो, तारीख नाही, असं म्हातारी माणसं म्हणायची. बरं झालं म्हणायचे, तेच माझी कामी आलं. आणि यावेळेस साडी वगैरे नेसून छान मेकअप करून जरी माझी संक्रांत नाही साजरी झाली, तरी एक गोष्ट मात्र खूप छान झाली, ती म्हणजे मी केलेल्या पुरणपोळ्या. अगोदर मला खरं सांगू का, पुरणपोळी जमत नव्हती आणि ह्या पुरणपोळ्या मी गव्हाच्याच पिठाने तयार केल्या. कारण बाकीच्या ठिकाणी मैदा आणि रवा वापरून माझे सासरी तयार करतात, पण मुलांना ते खायला लागतं म्हणून मी मैद्याच्या पुरणपोळ्या काही बनवत नाही. गव्हाचीच पुरणपोळी बनवली, पण ती इतकी छान झाली, ती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा. तोपर्यंत बाय.